परवा रात्री एक सोशल मीडियावर व्हिडिओ आलेला ज्यामध्ये एक महिला होता आणि त्यांच्या तोंडावर पूर्ण रक्त आपल्याला दिसत होतं आणि त्यांच्याकडून आरोप केला जात होता की रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्यावर ही मारहाण केलेली आहे असा त्यांनी आरोप केला। आणि ज्यांनी हा आरोप केला त्यांनीच काल खडक पोलीस ठाण्यामध्ये रुपाली ठोंबरे यांच्या बहिणींवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्या माधवी खंडाळकर आपल्यासोबत आहे। तर नेमकं काय घडलं होतं सुरुवातीपासून सांगा। अजून सुद्धा आपल्या तोंडावर जे सगळे डाग आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी? 2 दिवसापासून जी काही मी एक लाईव्ह गेले होते की मी रक्तबंबाळ झालेली आहे वगैरे आणि मला मदतीचा हात मी मागत होते। आणि त्या दिवशी रुपाली पाटील ठोंबरेची बहीण, सख्खी बहीण रुपाली पाटील ठोंबरे प्रत्यक्षरित्या तिथं नव्हत्या, परंतु त्यांची सख्खी रक्ताच्या नात्यातली सख्खी बहीण, सख्खी मावशी आणि त्या बहिणीचा नवरा, तिच्या 2 इतर मैत्रिणी, असं 4-5 जणांनी माझ्या घरी अचानक येऊन माझ्यावरती हमला केला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला। ते मारण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा त्यांची भाषा हीच होती की तिचं नाक दाबून टाका, तिला मारून टाका, तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी घुसवायचा। म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल की माझ्या डोळ्यात सुद्धा त्यांना काहीतरी फोडण्याचा प्रयत्न करत असेल, मला माहिती नाही पण कशाच्या सहाय्याने ही मारहाण केली आहे, काय वापरलं त्यांनी? ॲक्च्युली माझ्यावरती त्यांनी तिघींनी अटॅक करून प्रिया पाटील यांच्या हातामध्ये काहीतरी होते ते त्याच्यानी ते मला डोळ्यापर्यंत घुसवायचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी टार्गेट माझा चेहरा आणि मला डॅमेज करण्याचा केला होता। परंतु मी माझ्या थोडंसं आपण स्वरक्षणासाठी मी त्याच्यात हातापायीमध्ये त्यांना काही गोष्टी साध्य झाल्या नाहीतर कदाचित त्यांनी माझा जीव घेतला असता असं मला वाटतंय। आणि त्याच्यातून सुटका करण्यासाठी मी माझे 2 भाऊ आहेत, त्यांना माझ्या मुलांनी बोलून घेतलं की मामा ये इकडे, असं झालंय। माझ्या भावांनी मला त्यांच्या तावडीतनं सोडवलं, तर माझ्या भावांवर त्यांनी चुकीचे घाणेरडे आरोप केलेले आहेत, जे की त्यांनी तसं ते करणं शक्य नाही। आणि हे सगळं झाल्यानंतर मी जेव्हा पोलीस कंप्लेंट केली असताना माझी मनस्थिती एकदम विचित्र होती। तिथून मी सांगत होते की मला ससूनमध्ये जायचं आहे, मला हे करायचं, मेडिकल करायचं आहे वगैरे। पण कंप्लेंट आणि त्या प्रोसिजरला जवळजवळ 1-2-3 तास तिथे गेल्यानंतर मग मला त्यांनी दोघांनी समोरासमोर बसून सांत्वन करून की आपण हे इथंच प्रकरण मिटवूया, हे वाढलं तर तुझ्या माझ्या घरचे पण होते, त्यांच्याही घरचे होते की हे प्रकरण तुम्ही मिटवा। माधवी, तुला लहान मुलं आहे, तू काय आता कोर्ट कचऱ्या करत बसणार का? तू काय आता हे करणार का? तू ते करणार का? हे शेवटी आम्ही सर्वसामान्य लोक आहेत, आमच्या घरचे असाच विचार करणार। त्यामुळे मी त्यांचं त्यावेळेला थोडंसं ऐकलं की फार आपण हे करण्यात अर्थ नाही आहे। त्यामुळे मी तिथे बसून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ द्या, हे द्या, ते द्या, असं लिहून द्या। त्याप्रकारे मी त्यांचं ऐकलं। तिथून मी बाहेर पडल्यानंतर घरी 12:30च्या सुमारास तिचा मामा ती आणि अजून एक पर्सनॅलिटी आमच्या घरी येऊन त्यांनी मला की तू असा हा लाईव्ह व्हिडिओ दे की जेणेकरून उद्या त्याचं भांडवलून काही राजकारण होणार नाही, म्हणून माझ्याकडनं हा व्हिडिओ त्यांनी कोणी काढला? हा तिच्या मामांनी माझ्याकडनं करून घेतला की, आणि मी त्यांना नाही म्हणत होते की आपण उद्या बघू, मी आत्ता माझी मनस्थिती नाही, मी त्यांना म्हणत होते की मला आत्ता या विषयामध्ये काही बोलायचं नाही, आपण उद्या करूया काय असेल ते। तरी त्यांनी ऐकलं नाही। तोपर्यंत ते उठतच नव्हते माझ्या घरातून। माझ्या घरी माझे 2 मुलं, माझे सासू सासरे, माझ्या सासऱ्यांचं वय 84 आणि सासूबाई माझ्या 74 आणि माझी लहान मुलं आणि माझी काकू होती माझ्याबरोबर। माझे मिस्टर फॉरेनला असतात, त्यामुळे घरात पुरुष माणूस कोणी मोठे नसल्यामुळे मी विचार केला की करू व्हिडिओ, उद्या त्यातनं काही राजकारण व्हायला नको। आणि त्या व्हिडिओवरनं पण तुम्हाला कळत असेल की माझं काही मनापासून मी केला नाही। हां, व्हिडिओ आपण बघितलेला आहे। मात्र हे एवढं तुम्ही म्हणालात की जीव घेण्यापर्यंत, म्हणजे ते म्हणत होते नाक दाबा, पण जीव घेणं एवढा हल्ला करण्यामागचं नेमकं कारण काय होतं? कदाचित त्यांना आता कसं झालंय, आत्ता रुपाली पाटील ठोंबरे हिच्यावरती बऱ्याच जणांकडनं टीका होतातच आणि मी नाव घेऊन तिच्यावर जी टीका केलेली आहे त्याचा तो राग असेल किंवा त्यांना काय वाटत असेल की ह्याच्यातनं ही आपल्याला एवढं, म्हणजे मी ॲक्च्युली त्यांच्या समोरच आहे राहिला आणि मी पहिल्यापासून त्यांना बघत आलेली आहे। त्यामुळे
त्यांना वाटलं असेल की आपण हिला ठेचलं तर इथून पुढे असं कोणी आवाज उठवणार नाही, ही त्यांची भूमिका असू शकते. पण बरेच जण करतात, म्हणजे टीका अशी तुम्ही एकटाच नाहीयेत, बरेच जण टीका करतात, बरेच जण हे करतात. मग तुमच्याबद्दलच इतका राग का? आणि जसं काल रुपाली ठोंबरे जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये होत्या तेव्हा त्यांनी आरोप केला की रुपाली चाकणकर ज्या आहेत तर त्यांनी तुम्हाला हे सांगितलं, त्यांनी तुमच्याकडून हे सगळं करून घेतलं. माझं असं म्हणणं आहे की रुपालीताई चाकणकर तर ह्या कुठल्या प्रकरणामध्ये नाही आहेत. उलट महिला आयोग असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही म्हणजे पदाधिकारी असू दे, त्यांनी माझी दखल घेतलेली नाही आहे. फक्त तृप्तीताई देसाईंनी आज माझी या प्रकरणामध्ये दखल घेतली, त्यामुळे मी त्यांना एक दिलगिरी व्यक्त करते. आणि माझा उलट प्रश्नचिन्ह आहे की अजून एवढं बघून माझ्यापर्यंत कोणी आलं नाही, ही माझी खंत आहे. आणि ती त्याचं राजकारण करतेय हे मला पटत नाहीये. पण काल बोलताना ते असं पण म्हणाला की रुपाली चाकणकरांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, तुमची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? 2019 साली मी ताईंबरोबर थोडे दिवस काम करायचे, पण तेव्हाही रुपाली पाटील यांच्या डॉमिनेटिंग नेचरमुळेच मी ते एक पाऊल मागेल घेतलं होतं की नको, हे काहीतरी वेगळं आहे. त्यांच्या चुकीच्या धमक्या, चुकीचे मेसेजेस किंवा खूप घाणेरड्या प्रकारचं ट्रोलिंग वगैरे, खूप विचित्र प्रकारचं म्हणजे लांछनं लावणे, हे जे प्रकार त्यावेळेला सुरू झाले होते तेव्हाही मी माघारच घेतली होती. आणि आत्ता मी माझं मत ठामपणे मांडलं तर तिने त्याच्यावरनं हा राग व्यक्त केला असावा. बरं, याच्या आधी सुद्धा तुम्ही म्हणालात की मगाशी पत्रकार परिषदेत मेसेज आत्ता सुद्धा म्हणजे 2019 साली तर येतच होते, शिवाय आत्ता सुद्धा ह्या असल्या घाणेरड्या प्रकारचे मेसेजेस मला त्यांच्या घरातून येत आहेत. हे कोणाचा नंबर आहे आणि कोणाकडून आलेला आहे नंबर? वाटल्यास तुम्ही हा नंबर नोट डाऊन करून घ्या. हा नंबर त्यांच्या घरातून आलेला आहे. याच्या आधी सुद्धा तुम्ही मगाशी सांगितलं पत्रकार परिषदेत की याच्या आधी सुद्धा तुमच्यावर असे जीवघेणे हल्ले झालेले आहेत, तेव्हा काय काय झालेलं, तेव्हा नेमकं काय कारण? तेव्हा सुद्धा आम्ही जर समज आता कुठे असेल तर तुम्ही कुठे आत्ता, आम्ही तिथे येते आणि आवन त्यावन न्यायन गँग करून पार लचण घेऊन आपल्या घरात घुसायचं, आपल्यावर जारेरावी करायची आणि अशा प्रकारे डॉमिनेट करायचं की आपण पुढचं पाऊल टाकायला 10व्या विचार केला पाहिजे. हे असे प्रकार त्या पहिल्यापासूनच करत आलेले आहेत. हे जे सगळं प्रकरण झालं, काल तुम्ही गुन्हा दाखल केला, त्याच्यामध्ये आता तुम्ही आरोप करताना रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आरोप करताय, मात्र जे FIR आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्यावर गुन्हा कुठला दाखल केलेला नाहीये. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचं आहे, त्यांचं नाव टाकलेलं आहे, कारण सूत्रधार त्या आहेत. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरेवर सुद्धा गुन्हा मी दाखल केलेला आहे. आता कोणाकोणावर गुन्हा दाखल केलेला आहे? रुपाली पाटील ठोंबरे, प्रिया पाटील सूर्यवंशी, अमित सूर्यवंशी आणि वैशाली पाटील आणि अजून इतर सहकारी ज्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि हा व्हिडिओचं जे भांडवल केलं त्यांनी की मी कुंकाचं पाणी वगैरे टाकून घेतला, म्हणून मी ससूनकडनं माझे रिपोर्टसुद्धा करून आणलेले, हे मी आज मीडियाला दाखवते. माझे ससूनकडनं हे मी रिपोर्ट करून आणलेले. आणि माझं प्रामाणिक मत आहे की ज्या बाईला रक्तातला आणि कुंकूतला फरक कळत नाही आणि ही स्वतःला क्रिमिनल लॉयर समजवते, तर हिची सनद रद्द करावी आणि हिची पक्षातून हकलपट्टी करावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच. ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी जो व्हिडिओ त्यांनी हे केला, अपलोड केला होता, तर त्यामध्ये ते सगळं रक्त जे दिसत होतं त्याचे डाग अजून सुद्धा आपल्याला त्यांच्या तोंडावर पाहायला मिळतात. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता रुपाली ठोंबरेंवर कारवाई व्हावी अशी मागणी यांच्याकडून करण्यात